कारण ट्रायपॉड घेऊन पाळता येत नाही, आपण लपून ठेवतो इथं. कॉफी प्यायला का? म्हणे आज आपला 365 दिवस चालण्याचा 154 दिवस आहे. तर आज दिवसात सुरुवात करू खारीक आणि कॉफी. खारीक टाकू आता, त्यामुळे पोटाला पण खारीक टाकायला काही नाही. कारण खारीक टाकू आपण इथं. खारीक खाते आणि कॉफी आपण लवकर थंड होण्यासाठी प्लेटमध्ये घेतली. चला आज पण हॉस्पिटलला जायचं आहे. आता वाजले 4:30-5पर्यंत येऊ आणि 5:15ला ग्राउंडवर जाऊ आपण. तर चला तयारी करू जायची. आपण जाऊन आलो आता हॉस्पिटलमध्ये. तर चला आता ग्राउंडकडे निघू. आता वाजले 5:20 वाजू आले. चला भेटू. आणि बाटली घेतली आपण आता. तर चला आलो ग्राउंडवर. करण पण आला. करणची गाडी बघा. काल रात्री पाऊस पडला त्याच्यामुळं चिखल आहे, त्याच्यामुळे वरच गाडी लावली. ते काय करण समोरच आहे. तो पण आत्ताच आला. चिखल बघा. तर काल लयच पाऊस पडला वाटतं इकडं. कारण का काल कंपनीत होतो आपण. तर तिकडं एवढा नाही पडला कंपनीत, पण इकडं थोडं जास्त पडला. धरणं भरत आलं बघा. आता फक्त 1 फूट 1 ते 1.5 फूट बाकी फक्त भिंतीच्या वरती. लगे पाणी चालू होईल इकडं. लगेच पाणी चालू झालं हे बंद आपलं इकडं. तर मग काही जुगाड करणं लागेल पाण्याचा, कारण की पाणी लय जास्त येतं त्याच्यामुळं. तर यावेळेस करू काहीतरी, कारण की वरचं तर साफ झालेलं आहे सगळं. तर फक्त आता राहिलं जायचा प्रश्न. फक्त जायचा प्रश्न आहे. ते बघू काहीतरी जुगाड करू, दगड बिगड टाकून काहीतरी. तर आज हॉस्पिटलमध्ये आज सुट्टी होणार आहे. तर उद्यापासून काय जायचं काम नाही. तर चला आज ग्राउंड वर्कआउट करून थोडंसं लवकर जाऊ आता. करण पण आत्ता आला, सोबतच वर्कआउट होईल. लवकर आलो आपण आता. 5:30 वाजले असं ना आता. तर चला झालं राव. हे समजतच नाही यार दगड कुठे आणि काय कुठे. ग्राउंड लय मोठं दिसू राहिलं आता, कारण सगळं कापल्यामुळं. वडापाव नाही का? तर आवरण झालं आता. आता काय करू, वॉर्मअप करू. चला पोर होते म्हणून त्यासाठी 2,000 आणि आपलं सीट कमी ते आपलं पोर कमी सोडायचं. तर वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर
आता आपण जॉगिंग करू. तर चला वर निघू आता. तर वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता चला वर निघू आपलं जॉगिंगकडे आपण. तर कापल्याने मोकळं वाटत होता. तर चला आज करू आपण 2 किलोमीटर जॉगिंग. आणि त्याच्यानंतर आज वर्कआउट काय करायचं आहे ते जॉगिंग नंतर पोहत. तसं वेगळा वर्कआउट आहे आता. तर आज पाऊस येतो वाटतं. काय पावसाचं वातावरण आज ते एकदम मोकळं मोकळं वाटू राहिलं. पुरं पाणी साफ झालं. चला वर आलो आपण आता. आता काय करू जॉगिंग करू. डबल डबल म्हणते कोणते गाणी दूध आहे ऐकायला चला जॉगिंग करू आपण. ट्रायपॉड घेऊन पळता येत नाही. आपण लपून ठेवतो इथं. 3 किलोमीटर आपण जॉगिंग केली. 2 करणार होतो पण पुढे गेलो. आज थोडंसं वातावरण भारी होतं लॉंगसाठी. म्हणजे मस्त वातावरण. अशा वातावरण असलं तर लॉंग करू वाटतं. कारण की लॉंग डिस्टन्स असतं वातावरण म्हणजे नजारे भारी असते. आणि पळायला पण एकदम भारी वाटतं. दम लागत नाही काही नाही. एकदम थंड वातावरण असतं. तर चला 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आजचा वर्कआउट काय ते आता बघू आपण. तर चला. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणलो लॉंग करायच्या टायमाला कोणतं पण वर्कआउट एकच नाही करायचा. कारण की पोरांना लई वेळेस बघितलं मी दररोज एकच वर्कआउट करते. दररोज एक केला तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. दररोज वेगवेगळ्या पार्टचा वर्कआउट करायला लागतो. कधी कधी अप्पर बॉडी करायचा, कधी लोअर बॉडी करायचा, कधी स्क्वॉट्स करायचा, कधी स्प्रिंट करायची, करत थाईज करायचं, कधी स्लो फास्ट करायचा, कधी हडल्स करायचं. असे वेगवेगळे वर्कआउट करायचे. तर तुमचं प्रत्येक सेशनमध्ये कंप्लीट होतं. कारण की पोरं काय करते नुसतं सकाळ आल्यावर थोडंसं हातपाय आलं ते रनिंग करते, परत येते, परत काहीतरी करते, बास. ह्यानी काहीच होणार नाही, इम्प्रूव्ह होणार नाही. नुसतं पळल्याने इम्प्रूव्ह होत नाही. प्रत्येक रनिंगला जे जे अवयव ओके लागते ते आधी ओके करून घ्यायचे. मग रनिंग आपली बरोबर परफेक्ट होऊन जाते. नुसतं रनिंगच करत राहिलं ना तर तुम्हाला समजणारच नाही फंडा. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. खाली चाललो आता. तर आज करणार आपण ड्रिल वर्कआउट. बॉडी कूलडाऊन केली. आता कधी पण रनिंग केलं ना तर बॉडी कूलडाऊन करायची. कारण पुढच्या वर्कआउटला आपल्याला सपोर्ट होतो आणि बॉडी रिलॅक्स होते. डायरेक्ट केलं ना तर मग दम लागलेला असतो. आपण तेवढी जेवढं एफर्ट लावायचे आणि जेवढी एनर्जी लावायची तेवढी एनर्जी लागत नाही. तर चला करे कॉफी प्यायला का.
कॉफी एक मेन गोष्ट आहे. कॉफी का बरं प्यायची माहिती आहे का? ब्लॅक कॉफी प्या. कारण दरवेळेस तुम्हाला सांगतो, कारण की रनिंग करताना आपली एनर्जी येते. कारण की जे असं असतं सकाळी उठून येतो ना आपण, पाणी बिणी पिऊन तेवढी एनर्जी राहत नाही, तर कॉफी पिल्याने थोडी एनर्जी येते. ब्लॅक कॉफी प्यायची, त्यात साखर टाकायची नाही. हां, तुम्हाला साखर जर जमतच नसली तर थोडीफार टाकू शकते उगं चवीसाठी. पण जास्त गोड नाही उगं नाही म्हणून, कडू लागते तर कडू लागण्यासाठी थोडी साखर टाका तुम्हाला जमलं तर, पण हळूहळू कमी करा. तर चला आता काय करू, ड्रिल वर्कआउट करू. तर आपण करणार आहे ड्रिल वर्कआउट. तर चला ड्रिल वर्कआउट मागं जसं केलं ते ना, बेसिक पेक्षा थोडंसं वे ॲडव्हान्समधले, तर ते करू. तर चला. हां, बेसिक केलते तो लई केलते. आता आपण याचे पहिले सगळे सिंगल केलते, आता डबल करू आपण. एक्सरसाइज ड्रिल वर्कआउट कमी करू, पण एकाचे डबल टिबल करू. म्हणजे कसं हळूहळू रुटीन सवय लागेल. पहिले डेमोसाठी आपण काय केलं, एक सिंगल मारले होते. आता एक दोन मारू, जसं वर्कआउट आहे तसं. चला.
तर ड्रिल वर्कआउट केला आपण. ड्रिल वर्कआउटने काय होतं माहिती आहे का, आपले लेग फ्री होते. तर चला ह्या एक्सरसाइजने आपले हप्त्यातून एकदा करायची, कारण की पूर्ण लेग फ्री होते आणि रनिंगमध्ये लॉंग स्टेप पडायचं कारण हेच आहे. तर चला आजचा वर्कआउट. चला आता काय करू, स्किपिंगचे 1-2 सेट मारू आणि पुढच्या रेग्युलर वर्कआउटमध्ये सुरुवात करू आपण. तर चला. स्किपिंग कुठे काढी लावा ना काढी लावा. महिना बसून चाललं असतं एकदम पण मग ते आता एकाच कॅश घेतलं नाही ते कॅशच ती घ्यायची ना, मग याच्या ऐवजी ते दोन्ही काम झालं असतं, तुम्हाला वापरायला बी चालली असती. तर चला स्किपिंग वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर 3 ते सेट मारले आपण. तर चला पुढच्या वर्कआउट करतो. तर आपलं झालं, आपण डिप्स मारले आणि ॲप्स मारले. डिपचे आपण 20 सेट मारले आणि ॲपचे आपण दोन रिपिटेशन मारले 3-3चे. तर आजचा आपला रेग्युलरचा वर्कआउट हे 2 सेट कंप्लीट झाले. तर चला आता स्ट्रेचिंग करतो. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं ड्रिल वर्कआउट केला. ड्रिल वर्कआउटने काय होतं माहिती आहे का, आपले पाय फ्री होऊन जाते. जे लेगमध्ये मसल जाम असते किंवा रनिंग करताना आपले ज्या पोरांना आपले रनिंग करताना स्टेप कमी पडते, त्याला म्हणजे स्टेप कमी पडते, ते पण क्लिअर होतं. आणि पाय पण रनिंग करताना आपले इथून पाय खुलते पोरांची, तर इथून खुलला पाहिजे, इथून डायरेक्ट मांड्यापासून खुलला तर कमी ताकदमध्ये आणि कमी टाईममध्ये जास्त डिस्टन्स कवर होतं आपलं. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. त्याला आता स्ट्रेचिंगची तयारी करू. चला बस स्ट्रेचिंग करू आता आपण.
कोणती गोष्ट आवडते तुला? नाही फक्त मग आता ठीक आहे तुम्ही म्हणता पैसे ते फॉर्च्युनर काऊन घेत नाही म्हणजे बसत आहे आणि त्याच्या वाट्याला किती इष्ट अरे मी तुला काय म्हणतो भैया, तुला हे समजतच नाही म्हणून की हे लोक तुम्हाला जिंदगीचा अर्थच कळत नाही लोकांना किती तर लोकांना जिंदगी कळलेली नाही मोबाईल घे. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण केले लेग फ्री. तू काय वर्कआउट केला? मी पण तेच केलं ना काय काय केलं सांग. मी काढलं होतो काय 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 केलं सांग. मी रनिंग केली त्यानंतर ड्रिल वर्कआउट केला ड्रिल वर्कआउटने काय होतं? लेग फ्री होता त्यानंतर स्ट्रेचिंग केली अजून थोडंसं मुवमेंट होईल फोनवर बोलला. हां फोनवर बोलला. कधी व्हिडिओ माझ्याकडे. हाही त्या कालावधीत जिंदगी जगून घ्यायची गाडी कोण वाचली नाही का बाया? तुम्हालाच माहिती आहे मग आता हो गाडी नाही का खाली? माझी गाडी दिसला की ढळलं माझी गाडी त्या मागे लागली. टायर बियर तर दिसले असते चला तिचे वर्कआउट झाला कम्प्लीट. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.